हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. तर आज आपण शिकणार आहोत सिल्वर पोयम नंबर 3.1. याचे पोएट आहे वॉल्टर डिलामेअर आणि त्यांनी ह्या पोयममध्ये जे चंद्रप्रकाश पडतो, मूनलाईट, त्याचं कसं सुंदर वर्णन केलं आहे. ह्या प्रकाशात आपली पृथ्वी, झाडं आणि बाकी सगळं कसं सुंदर दिसतं ते ह्या पोयममध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. तर चला एक एक लाईन आपण शिकूया. सिल्वर. Slowly, silently, now the moon walks the night in her silver sheen. आता हर म्हणजे कोणाला म्हटलं आहे तर मूनला, त्याला स्त्रीलिंगचा उल्लेख दिला आहे इकडे. ओके, तर कवी म्हणत आहेत की हळूहळू आणि शांततेत मून हे निघत आहे, म्हणजे रात्र होत आहे आणि त्याचे सिल्वर शून, शून म्हणजे जे चपलांची जोड असते त्याला शून म्हणतात. तर त्यांनी असा उल्लेख केला आहे की मून हे आपले चपला घालून हळूच निघत आहेत. ओके, this way and that she peers and sees silver fruit upon silver trees. तर जे मून आहे ती बाहेर निघते. आता तिला शी म्हटलं आहे. ओके, ह्या पोयम मध्ये आपण चांदो मामा बोलतो तर आपण पुरलिंग वापरतो, पण ह्या पोयम मध्ये शी म्हटलं आहे. तर शी पियर्स अँड सीज म्हणजे ती वागते इकडे तिकडे आणि बघते. मून हा सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज, तर जे मून आहे त्याच्या प्रकाशाने सगळी झाडं सिल्वर दिसतात. ओके, आणि सिल्वर फ्रूट त्यांच्यावर जी फळं लागली आहेत ती सुद्धा चमकत असतात सिल्वर प्रमाणे. तर हे सुंदर वाटतं आणि हे मून बघत आहे, लपत आहे त्या झाडांच्या मागे. वन बाय वन द केसमेंट्स कॅच हर बीम्स बिनीथ द सिल्वरी टॅच. आता केसमेंट्स कॅच म्हणजे हे जे असे खिडक्या उघडतात ना त्याला केसमेंट्स बोलतात. केसमेंट्स कॅच हर बीम्स बिनीथ द सिल्वरी टॅच. आता सिल्वरी टॅच म्हणजेच एक झोपडी असते. ओके, हे बघा अशा प्रकारची. तर ह्याच्यावरती जो रिफ्लेक्शन पडतो आहे जो चंद्राचा, त्याच्याने हे सगळं सिल्वरी दिसत आहे. Couched in his kennel like a log with paws of silver sleeps the dog. आता इथे बघा रायमिंग वर्ड्स यूज केले आहेत, लॉग, डॉग, कॅच, टॅच. ओके, टू गिव्ह अ पोएटिक इफेक्ट. आता ह्या लाईनचा अर्थ आहे काउच्ड इन हिज केनेल, म्हणजे जो कुत्रा आहे तो त्याच्या केनेल, जे कुत्र्याचं घर असतं त्याला आपण केनेल म्हणतो, तर तो त्याच्यात झोपला आहे. कशा प्रकारे? लाईक अ लॉग. तर इथे जे लॉग आहे, डॉग आणि लॉग, तर डॉगला लॉग म्हटलं आहे. ओके, तर ह्याला आपण मेटाफर म्हणू शकतो, फिगर ऑफ स्पीच. विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप्स द डॉग, तर त्याचे जे पंजे आहेत ते सुद्धा चमकत आहे. शॅडोई कोट द व्हाईट ब्रेस्ट पीप. आता शॅडोई कोट, ओके, जे तिकडे ते लोक राहतात, ज्या जागेवर ते लोक राहतात, हे बघा पाळीव प्राणी किंवा पक्षी यांच्या आश्रयाची जागा. तर जिथे ज्या फांदीवरती हे जे बर्ड्स आहेत ते झोपले आहेत. ओके, व्हाईट ब्रेस्ट पीप, तर आपली मान खाली घालून झोपतात आणि त्यांची ब्रेस्ट म्हणजे छाती, ठीक आहे, ती अशी बाहेर आलेली दिसते. ऑफ डव्स इन सिल्वर फेदर्ड स्लीप, तर त्यांची जी छाती आहे ती पण सिल्वर दिसते कारण त्याच्यावर पण चंद्राचा प्रकाश पडतो आणि ते सुद्धा चमकल्यासारखं दिसतं. ओके, अ हार्वेस्ट माऊस गोट स्क्रॅम्पिंग बाय. तर हार्वेस्ट माऊस म्हणजे जे शेतात जो उंदीर असतो तो सुद्धा चुचू 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 करून इकडे तिकडे धावतो आहे. विथ सिल्वरी क्लॉज अँड सिल्वर आय. आता चंद्राच्या प्रकाशामुळे तो सुद्धा चमकतो आहे. तुम्ही जर रात्रीचा बघत असाल तर त्यांची स्किन सुद्धा शाईन होते. कशाला? तर चंद्राचा प्रकाश पडतो त्यांच्यावर. अ मूवलेस फिश इन वॉटर ग्लीम बाय सिल्वर रीड्स इन सिल्वर स्ट्रीम. तर मूवलेस, रात्री शांत आहे पाणी, त्याच्यात मासे आहेत, ते सुद्धा मूवलेस झालेत म्हणजे एकदम शांत, स्तब्ध. बाय सिल्वर रीड्स इन अ सिल्वर स्ट्रीम, म्हणजे छोटे छोटे झाडं आहेत जिथून पाणी वाहत आहे रस्त्याच्या कडेने, तिकडे जे छोटे छोटे रीड्स आहेत ते सुद्धा चमकत आहे आणि ती स्ट्रीम जी आहे ज्याच्यातून पाणी वाहत आहे ते सुद्धा चमकत आहे. तर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी पूर्ण पोर्शन कव्हर करणार आहे आणि इंग्लिश ग्रामर, रायटिंग स्किल्स, स्पोकन इंग्लिश ते सुद्धा तुम्हाला या चॅनलवर शिकायला मिळेल. तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.